मान्सूनमध्ये एखाद्या सोप्या ट्रेकचा प्लॅन करताय तर चला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी 5 वाजता रेडी होऊन प्रवासाला सुरुवात केली. आपल्या बुलेटवर डुगू 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 करत लोणावळ्यामध्ये पोहोचलो. इथेच धुक्यामुळे टॉपचा विषय झाला होता. इथेच थोडा वेळ टाइमपास करून पुढे सायकल क्लबच्या मेंबरसोबत नाश्ता केला. नंतर पवन मावळाचे हे मान्सूनमधले हे खतरनाक नजारे बघत तिकोना गावामध्ये येऊन पोचलो आणि आपली फटफटी पार्क करून ट्रेकला सुरुवात केली. गडावर जायचा रस्ता चांगल्या कंडिशनमध्ये होता. पायवाट चांगलीच मिळालेली होती. काय काय टप्पे जरा अवघड आहेत, पण त्यांचा एवढा काही विषय नाही. त्यामध्ये हे आपलं लातूरचं पिल्लू म्हणजे आपले हरीश भाऊ पहिल्यांदाच ट्रेकला आले होते. त्यामुळे ते फुल एन्जॉय करत होते. पावसामुळे सगळीकडे चांगलीच हिरवळ पसरली होती. हेच नजारे बघत पहिल्या दरवाजामध्ये आलो. बाजूलाच देवळ्या, दगडात कोरलेल्या मारुतीरायाची मूर्ती, राजवाड्याचे काही अवशेष, पाण्याचे टाके, राम मंदिर आणि हा चुन्याचा घाणा बघून बालेकिल्ल्याकडे निघालो. इथे जरा व्यवस्थित कार्यक्रम करायला लागतोय म्हणून बाजूलाच दिलेल्या रशीचा पुरेपूर वापर केला आणि वरती आलो. खरंच हा पॅच ना खतरनाक आहे बरं का. बालेकिल्ल्यावर बाजूला असलेल्या लेणी आणि समोर असलेला हा मजबूत बुरुज बघून किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गेलो. इथे खामटाक्यावरती महादेवाचं मंदिर होतं. मग महादेवाचं दर्शन घेऊन गडाचा फेरफटका मारला. त्यावेळी कळालं या गडाला तिकोना नाव का पडले. शेवटी गडावरनं दिसणारा हा पावणे डॅमचा पूर्ण व्ह्यू बघून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जाताना तेवढं फॉलो तेवढं करा.